आजच्या म्हणण्यासाठी आपण मत्ते कृतशोर्वान याचा 20वा अध्याय आणि 20 ते 28 वचनं वाचूया. मत्ते कृतशोर्वान याचा 20वा अध्याय आणि 20 ते 28 वचनं. ऐहिक सन्मानाप्रित्यर्थ विनंती. तेव्हा जब्दीच्या मुलाच्या आईने आपल्या मुलासह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात या माझ्या दोघा मुलातील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला कळत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले, पिता येईल. त्याने त्यास म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही. तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला आहे त्याच्यासाठी तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यांना त्या दोघा भावांचा राग आला. पण येशूने त्यास बोलावून म्हटले, परराष्ट्रीयवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार करीतात, हे तुम्हास ठाऊक आहे. तसे तुम्हामध्ये नाही. तर जो कुणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कुणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. या शास्त्रभागामध्ये आपण या ठिकाणी पाहतो की जब्दीच्या मुलांची आई येशू ख्रिस्ताकडे येत आहे आणि येशू ख्रिस्ताला काही विनंती करीत आहे. आता जब्दी कोण होता, जब्दीचे मुलं कोण होते आणि त्यांची आई कोण होती हे आपण शास्त्रवचनातून बघूया. मार्क शुभर्मान याचा 1ला अध्याय आणि 19व्या वचनामध्ये सांगितलेले आहे की जब्दीचा पुत्र याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्याने त्यांना लागलेच बोलावले. मग ते आपला बाप याला साखराबरोबर तारवात सोडून त्याच्या मागे गेले. या ठिकाणी आपण पाहतो की जब्दीचे जे दोन मुलं आहेत, तो एक याकोब आणि दुसरा योहान. आणि या ठिकाणी आपण पाहतो की हे दोघंजण कोळी होते. त्यांचा बाप पण कोळी होता आणि मासे धरणं हा त्यांचा व्यवसाय होता. आणि या ठिकाणी आपण पाहतो की हे दोघंजण येशू ख्रिस्ताकडे आले. त्यांच्याबरोबर त्यांची आई जिचं नाव सलोमे होतं. आणि हे तिघंजण मिळून येशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत आणि येशू ख्रिस्ताच्या पाया पडून त्यांच्या आईने, ह्या सलोमेने एक विनंती प्रभू येशू ख्रिस्ताला केलेली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की विनंती त्यांनी का केली, त्याचं उत्तर आपल्याला 19व्या अध्यायात, मग त्याच्या 19व्या अध्यायात आणि 28व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी येशूने असं म्हटलं होतं, मी तुम्हाला खचित सांगतो, पुनरुत्थित मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्या मागं तुम्ही आलेले 12 जण 12 राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशजांचा तुम्ही काय करताल? न्याय करताल. आणि या ठिकाणी आपण पाहतो हे अभिवचन येशू ख्रिस्ताने शिष्यांना दिलेलं आहे. येशू ख्रिस्त त्याच्या राजवैभवाने येईल आणि तो राज्य करेल. आणि या ठिकाणी आपण पाहतो की हे बाकीचे 12 जण त्या राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय करतील. हे अभिवचन दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं, ह्या दोघा भावांनी आईला सांगितलं असेल आणि मग आईला मोठा आनंद झाला. आणि या ठिकाणी आपण पाहतो तिने त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. तिची महत्त्वाची गोष्ट, तिची जी विनंती आहे, त्या विनंतीमध्ये येशू ख्रिस्ताने जे अभिवचन दिलं त्या अभिवचनावर तिने विश्वास ठेवला आणि ते विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताकडे आलेले. आणि त्या ठिकाणी पाहतो की हे अभिवचन ज्यावेळेस तिने ऐकलं तिच्या डोक्यात एक विचार आला. काय विचार आला? अरे येशू ख्रिस्त त्याच्या राजवैभवाने येईल, त्याचं राज्य
आणि त्या राज्यामध्ये माझा एक मुलगा त्याच्या उजवीकडे आणि दुसरा मुलगा त्याच्या डावीकडे, ही 2 राजासनं त्यांना असायत. उजवीकडचं आणि डावीकडचे दोन्ही राजासनं माझ्या मुलांना त्या ठिकाणी असावीत. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तिची ह्या ठिकाणी तशी इच्छा आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ही जी तिची इच्छा आहे, या इच्छेमध्ये आपण पाहतो की ती आपल्या मुलांच्या मोठेपणाचा विचार करते. येशू ख्रिस्ताच्या राज्यात त्यांना मोठं पण मिळावं, येशू ख्रिस्ताच्या राज्यात त्यांना मोठं पद मिळावं, ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ असले पाहिजेत, इतरांपेक्षा त्यांचं महत्त्व अधिक असायला पाहिजे. आणि ह्या स्वर्गाच्या राज्याचं प्रमोशन तिला आत्ताच पाहिजे होतं. आणि येशू ख्रिस्ताला म्हणत होती, असं आश्वासन तुम्ही मला द्या, आत्ताच आज्ञा करा, या दोन्ही सीटची काय करा, आत्ताच रिझर्व बुकिंग करून टाका माझ्या मुलांसाठी. अशी तिने त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताकडे काय केलेली आहे, विनंती केलेली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो ही जी इच्छा आहे, ह्या इच्छेमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहतो की येशू ख्रिस्तानं म्हटलं, तुम्ही काय मागता हे तुम्हाला कळत नाही, तुम्ही काय मागता. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की ही जी मागणी तिने केलेली आहे, ही तिने अज्ञानीपणाने केलेली आहे. तिला त्यामागचा किंवा त्याबाबत देवाची काय योजना आहे, देवाची काय इच्छा आहे, याच्याकडे तिचं लक्ष नाही. तिचं लक्ष स्वतःच्या लेकरांकडे, मुलाकडे, त्यांचं मोठंपण, त्यांचं श्रेष्ठत्व, त्यांना मोठी जागा, त्यांना मोठंपण, त्यांचं गौरव, याच्याकडे. आणि या ठिकाणी आपण फक्त ही जगिक सन्मान, दैहिक गोष्ट आहे, जगिक सन्मान, आणि हा स्वार्थीपणाचा विचार आहे. स्वार्थीपणाने ती मागत आहे. आपण पाहतो त्या ठिकाणी की याकोबचं पत्र याचा 4 अध्याय आणि 3 अध्यायाच्या 4 अध्यायाच्या 3-4 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही काय करता, अयोग्य प्रकारे मागता. तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. आणि या ठिकाणी आपण पाहतो की अयोग्य प्रकारे कशासाठी, स्वतःच्या चैनीसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या मोठेपणासाठी, स्वतःच्या गौरवासाठी, स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही देवाच्या इच्छेकडे जे मागता त्याच्याकडे, देवाची इच्छेकडे तुमचं लक्ष नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की मागता ते तुम्हाला मिळत नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो की स्वर्गीय मार्गदर्शनाचा अभाव याच्यामध्ये आहे. या ठिकाणी आपण पाहतो की प्रभूची प्रार्थना जी आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. जसं स्वर्गात देवाच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडते. आणि या ठिकाणी ही काय म्हणत आहे, माझी इच्छा स्वर्गात पूर्ण होती. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तिच्या मागणीमध्ये स्वर्गीय गोष्टीकडे, देवाच्या इच्छेकडे, देवाच्या योजनेकडे तिचं लक्ष नाही, त्याचा विचार तिने केलेला नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की ही जी मागणी आहे तिची आहे, ह्याला स्वर्गीय मार्गदर्शनाचा त्या ठिकाणी मोठा अभाव आहे. तिसरी गोष्ट या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना विचारलं की जो प्याला मी पिणार आहे, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही पिणार का. आणि ते म्हटले, होय, आमच्याने पिवेल. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ह्या दोघंजण इथं काही बोललेले नाहीत, फक्त आई बोललेली आहे. पण ह्याच्यातून दिसून येतं की त्यांची पण तशी इच्छा आहे, त्यांनाही तो सन्मान हवा आहे, त्यांनाही ते मोठं पण पाहिजे, त्यांना पण ते राजपद किंवा ते उजव्या डावी बाजूला येशूच्या बसायला पाहिजे. आणि या ठिकाणी आपण त्या सरतेशेवटी बघतो की ही जी त्यांची इच्छा आहे ही सैतानासारखीच इच्छा आहे. कारण या ठिकाणी आपण पाहतो की सैतानाने सुद्धा काय केलं होतं, अशाच प्रकारची इच्छा केली होती. यशाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 12 ते 15 वचनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की सैतानाने म्हटलं की मी आकाशात चढेल, मग मी काय होईल, देवाच्या तारांगणावरून माझं सिंहासन उंच करेल, देवाच्या तारांगणावर. आणि उत्तर भागातील देवाच्या पर्वतावर काय होईल, मी विराजमान होईल. मेघाच्या हरवून मी होईल, मी परात परा समान होईल.
असं सैतानाने त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. आणि काय झालं मग? देवाने त्याला खाली टाकून दिलं. सगळं त्याचं गौरव वैभव सर्व काही नष्ट झालं. का? त्याच्यात काही गर्व आला, अहमपणा आला, मीपणा आला. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यामुळं त्याला ते सर्व गमावं लागलं आणि त्याला खाली टाकण्यात आलं. आणि एवढंच नाही तर नरक आणि नरकदंडाची शिक्षा आणि ते नरक प्रभू आपण पाहतो की येशूने सांगितल्याप्रमाणे सैतानासाठी केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तो सैतान काय करतो? देवाचे जे सेवक आहेत, देवाचे जे लेकरं आहेत, देवाचे जे निवडलेले आहेत, त्यांना काय करत असतो? अशा प्रकारे आमिष दाखवून पापात पाडण्याचा प्रयत्न करत असतो. येशू ख्रिस्ताला सुद्धा सैतानाने सोडलं नाही. मत्त्याच्या 4 अध्यायात आणि 8 ते 11 वचनामध्ये आपण पाहतो की सैतानाने काय केलं? येशू ख्रिस्ताला अतिशय उंच डोंगरावर त्याने नेलेलं आहे. आणि तिथून काय केलं? त्याला जगातलं सर्व वैभव, जगाचं वैभव आणि जगाची राज्य दाखवली. आणि काय म्हटलं? तू एकदा पाया पडून मला नमन कर, म्हणजे काय करील? हे सगळं मी तुला देईल, हे सगळं तुला देईल. येशूने त्याला म्हटलं, अरे सैताना चालता हो, कारण तुझा देव परमेश्वर यालाच नमन कर आणि त्याचीच सेवा कर, असं लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ह्या ज्या गोष्टी त्यांनी मागितलेली आहे त्यामध्ये किती चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि या मागणीमुळं आपण त्या ठिकाणी पाहतो की त्याचा परिणाम काय झालेला आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. की हे ऐकून काय झालेलं आहे? बाकीच्या 10 शिष्यांना मोठा राग आलेला आहे. खरं पाहिलं तर हे जे योहान आणि याकोब जे होते, येशू ख्रिस्ताचं जे इनर सर्कल होतं, पेत्र, योहान आणि याकोब, तिघजण नेहमी येशूच्या सहवासात असायचे, येशूच्या बरोबर असायचे. आणि आपण पाहतो की संदेश त्यांनी जे काही भाकीत केलेलं होतं येशू ख्रिस्ता संबंधाने, त्याच्या सेवेसंदर्भाने, त्या सेवेमध्ये यांचा समावेश होता. किती अद्भुत गोष्ट आहे! केवढा मोठा प्रिव्हिलेज त्यांना आहे की येशू ख्रिस्ताचं जे भाकीत पृथ्वीवरच्या सेवेमध्ये केलेलं आहे त्याच्यात त्यांचा समावेश. येशू ख्रिस्ताबरोबर चालणारे, फिरणारे, बोलणारे, ऐकणारे, जे जे काही येशू ख्रिस्ताने चमत्कार केले त्याचे ते आय विटनेसेस होते. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस यायराच्या कन्येला येशूने मेलेल्यातून जिवंत केले त्यावेळेस कोण होतं त्याच्याबरोबर? पेत्र, योहान, याकोब. येशू ख्रिस्ताचं ज्यावेळेस डोंगरावर रूपांतर झालं त्यावेळेस कोण होतं? पेत्र, योहान, याकोब. गेतशमणे बागेमध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, त्याला अत्यंत मरणप्राय खेद त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला, त्यावेळेस त्याच्याबरोबर कोण होतं? पेत्र, योहान, याकोब. त्याने त्यांना म्हटलं, जागृत राहा, प्रार्थना करा, नाही का? त्याने आपलं अंतःकरण त्यांच्याबरोबर शेअर केलेलं होतं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की एवढा मोठा येशू ख्रिस्ताचा सहवास त्यांना होता. येशू ख्रिस्तापासून अनेक गोष्टी ते शिकत होते. येशू ख्रिस्त अनेक गोष्टी त्यांना सांगत होता, शिकवत होता, दाखवत होता. आणि ह्याचं महत्त्व त्या शिष्यांना त्यावेळेस कळालं नाही. आज आपल्याला ते कळतं की केवढी मोठी त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली किंवा केवढी मोठ्या परमेश्वराने त्यांच्यावर कृपा दिली की त्या ख्रिस्ताबरोबर राहून त्या सेवेचा वाटेकरी व्हायचं. आणि हे महत्त्व त्यांना कळत नव्हतं. त्यांचं लक्ष कुठे लागलं? जगाच्या गोष्टीकडे लागलं. प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर देऊन टाकलं, हा अधिकार देणं माझ्याकडे नाही, उजवीकडे डावीकडे कोण बसेल, तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हे सिद्ध केलेलं आहे त्याला तो काय होणार आहे? त्यालाच तो अधिकार मिळणार. हे मी नाही ठरवणार, तो पिता ठरवणार आहे. आणि आपण पाहतो की त्यांच्या ह्या मागणीचं काय झालेलं आहे? 10 शिष्यांना त्या ठिकाणी काय झालेलं आहे? राग आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की स्वार्थीपणा, दैहिकपणा, जगिकपणा ज्यावेळेस सेवेमध्ये येतो, लोक देवाच्या सेवकांच्या मध्ये येतो, देवाच्या ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये येतो, त्यावेळेस काय होतं? राग, वाद, विवाद, भांडण, तंटा, तड, फुटी, मतभेद. आणि या ठिकाणी आपण पाहतो की दैहिक जी आपण वृत्ती आहे त्याप्रमाणे जलस, मत्सर, द्वेष, हेवा, या सर्व गोष्टी काय होतं? त्यांच्यामध्ये पसरायला लागतात, त्यांच्यामध्ये पसरायला लागतात.
सैतान कसं बघा, देवाची जी मंडळी आहे, देवाचे जे निवडलेले आहेत त्यांच्यामध्ये कसं हळू शिरून कशा प्रकारे कार्य करतो आणि देवाचं कार्य उद्ध्वस्त करायचं, हा त्याचा मागचा उद्देश असतो. आणि म्हणून आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने लगेच हस्तक्षेप केला. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने त्यांना बोलावून म्हटलं, परराष्ट्रीयावर त्यांचे अधिपती प्रभुत्व करीतात व मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हास ठाऊक आहे, पण तुमच्यामध्ये तसं नसावं. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की परराष्ट्रीय आणि त्यांचा जो काही त्यांची जी सिस्टीम आहे, जगाची जी सिस्टीम आहे किंवा अधिकार गाजवण्याची जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमबाबत आपण थोडक्यात बघूया, जास्त नाही, थोडक्यात बघायला, कारण किती जरी सांगितलं ते कमीच पडेल. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की जे परराष्ट्रीय म्हणजे जेंटाईल, विदेशी जे लोक आहेत, म्हणजे थोडक्यात आपण हे सेक्युलर वर्ल्ड, आजचं जे जग आहे, जगाची जी पद्धती आहे, यांचे जे अधिपती आहेत, ह्यांचे जे अधिकारी आहेत, जे मल्टी मिलियनर्स आहेत, मल्टीनॅशनल कंपन्याचे अधिपती आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत, ज्यांना मोठा अधिकार दिलेला आहे, ज्याला आपण बॉस म्हणतो, काही सरकारी अधिकारी आहेत, मोठमोठ्या कंपन्यांचे अधिकारी आहेत, त्यांना पॉवर दिलेली आहे आणि त्याद्वारे ते काय करतात, अधिकार गाजवतात. त्यांच्या हाताखाली लोकांवर काय करतात, ते हुकूमत चालवतात. त्यांना अधिकार असतो कोणाची निवड करायची, कामावर कोणाला घ्यायचं, कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, कोणाला किती पगार द्यायचा, कोणाला किती इन्क्रिमेंट द्यायचं, कोणाला प्रमोशन द्यायचं, बढती द्यायची, आणि कोणाला त्या ठिकाणी इन्क्रिमेंट द्यायचे, कोणाला परदेशात पाठवायचं, कोणाला ट्रेनिंगला पाठवायचं, कोणाला वरची जागा द्यायची. हे सर्व अधिकार, सत्ता, सामर्थ्य, धनी पण त्यांच्यामध्ये असतं. आणि त्यांची जी पॉवर असते, त्या पॉवरद्वारे काय करतात, ते अधिकार चालवतात आणि त्याच्यापुढं काही कोणाचं चालत नाही. आपण आपल्या देशातले मोठमोठे बिझनेसमन बघतो, नंबर 1चे जे श्रीमंत लोक आहेत, त्यांच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, मोठमोठे त्यांचे धंदे आहेत, आणि आपण पाहतो की त्यांनी मोठमोठे अधिकारी नेमलेले आहेत, त्यांच्याद्वारे ते काय करतात, त्यांना पॉवर देऊन त्यांच्याकडून काम करून घेतात, त्यांची इच्छा पूर्ण करून घेतात. आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्या अधिकाराच्या द्वारे ते नेहमी आपल्या खालच्या लोकांना दाखवून देतात की मी तुमचा बॉस आहे, तुम्ही माझ्या हाताखालच्या आहात, मी अधिकारी आहे, मी तुमचा बॉस आहे, हे नेहमी त्यांना जाणीव करून देत असतात. कधीकधी ते नाडणूक करतात, जुलूम करतात, गैरवागणूक देतात, छळणूक करतात, परिस्थितीचा गैरफायदा घेतात. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की अशा प्रकारचा दुष्टपणा तुझा काय होतो, या जगाच्या अधिपतीमध्ये काय होतो, दिसून येतो. ते कधी काही नियमांचा धाक दाखवतात, कधी त्यांच्या अधिकाराचा धाक दाखवतात, तर कधी कधी काय करतात, जे नियम आहे नियम पण धाब्यावर बसवतात, त्यांच्या मनाला येईल तसं ते अधिकार गाजवतात. आणि किती लोक त्यांच्या हाताखाली काम करतात, त्याच्यावर त्यांचं काय असतं, श्रेष्ठत्व, महत्त्व त्यांचं त्याच्यावर अवलंबून असतं. आणि जास्तीत जास्त लोक आपल्या हाताखाली असावेत, जास्तीत जास्त लोक आपण हँडल करू शकतो, जास्तीत जास्त लोकांकडून आपण काम करून घेऊ शकतो. आणि ह्याद्वारे ते काय करतात, स्वतःचं महत्त्व वाढवतात. मी श्रेष्ठ आहे, कंपनीला माझी गरज आहे, मी कंपनीला एवढा फायदा मिळवून दिला, एवढं प्रॉफिट माझ्यामुळं झाला, एवढं प्रोडक्शन माझ्यामुळं झालं, एवढं नुकसान व्हायचं माझ्यामुळं टळलं. आणि स्वतःचं गौरव ते करून घेतात, स्वतःचं मोठंपण करून घेतात, स्वतःचा फायदा करून घेतात, स्वतः अजून मोठं पद त्यांना पाहिजे असतो, अजून मोठे पगार त्यांना हवे असतात, अजून मोठ्या फॅसिलिटीज त्यांना हव्या असतात. आणि आपण पाहतो की ही जगाची पद्धत आहे, नाही का. जगाचे अधिपती, जगाचे अधिकारी काय करतात, अशा प्रकारे आपण पाहतो की त्यांचा अधिकार गाजवतात. येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे, तुमच्यामध्ये असं नसावे. आणि खरं जे सर्वंट लिडरशिप म्हणतो की मग खरं नेतृत्व जे आहे, सेवकाचं नेतृत्व जे आहे ते कसं असावं, शिष्यांमध्ये पुढे जाऊन मंडळीमध्ये कसं असावं,
याच ठिकाणी येशू ख्रिस्तांनी काय केलेली आहे? शिकवण दिलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतो की सेवक, त्याला इंग्रजीमध्ये मिनिस्टर हा शब्द आहे आणि ग्रीकमध्ये त्याला डिकन म्हटलेले आहे. डिकन म्हणजे आपण पाहतो की वडील वर्ग, मंडळीमधले जे डिकन आहेत वडील वर्ग. सर्वंट ह्या इंग्रजी शब्दाला ग्रीकमध्ये स्लेव म्हटलेलं आहे. स्लेव म्हणजे दास. आणि दास म्हटला की तो धण्याच्या इच्छेप्रमाणे करत असतो. दासाला कोणता अधिकार असतो का? कोणत्याच प्रकारचा अधिकार नसतो. तो फक्त आज्ञा घेतो आणि त्याप्रमाणे कृती करतो, काम करत असतो. स्तोत्र 123 पण म्हटलेले आहे, पहा दासाचे डोळे आपल्या धनाच्या हाताकडे असतात. दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे असतात, नाही का? त्यांचं लक्ष कुठं असतं? फक्त धण्याकडे. दासाचं धण्याकडे फक्त लक्ष असतं. आणि त्याचप्रमाणे पेत्राने त्याच्या दुसऱ्या पत्रामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये काय लिहिलेले आहे? येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित पाऊल याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. येशू ख्रिस्ताचा दास. येशू ख्रिस्ताचा दास म्हणणं हे त्याला आवडलेले, हे टायटल, हे शीर्षक त्याला आवडलेले. तसं पाहता पेत्र हा प्रेषित होता, हा पाळक होता, हा सुवार्तिक होता, हा प्रीचर होता, हा हीलर होता आणि सर्व प्रकारची सेवा त्यांनी केलेली आहे. तरी पण स्वतःला तो प्रीचर म्हणून घेत नाही, हीलर म्हणून घेत नाही, स्वतःला प्रेषित पण म्हणून येत नाही. पण त्याला काय आवडतं? येशू ख्रिस्ताचा दास, येशू ख्रिस्ताचा दास. आणि या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताचे सर्व शिष्य दास कसं व्हायचं शिकले येशू ख्रिस्ताकडून. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ते सर्वजण येशू ख्रिस्ताच्या इच्छेला पूर्ण समर्पित झाले. येशूच्या इच्छेप्रमाणे त्यांनी सेवा केली आणि कोणीही त्यांच्यातलं स्वतःसाठी जगलं नाही. कोणताही शिष्य स्वार्थीपणाने जगला नाही. तर ते कोणासाठी जगले? ते येशू ख्रिस्तासाठी जगले आणि येशू ख्रिस्तासाठीच रक्तसाक्षी झाले. त्यांच्यामध्ये कुठलाही स्वार्थ दिसायला मिळत नाही. कोणताही दैहिकपणा, सन्मान, मोठेपणा, जगिकपणा कोणत्याही शिष्यामध्ये दिसत येत नाही, एक्सेप्ट यहूदा ज्याचा नाश झाला त्याच्याशिवाय. आणि या ठिकाणी आपण पाहतो की हे शिष्य अशा प्रकारे दास व्हायला शिकले. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या सेवकपणाच्या नेतृत्वाची व्याख्या स्वतः ह्या शास्त्रभागामध्ये फार चांगल्या प्रकारे केली आहे की सर्वात श्रेष्ठ नेतृत्व कसं आहे. या ठिकाणी आपण पाहतो की 26-27 वचनामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तसे तुम्हामध्ये नाही, जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ हो पाहतो तो तुमचा सेवक होईल. श्रेष्ठ हो पाहतो तो सेवक होईल. आणि जो पहिला हो पाहतो, सर्वोच्च हो पाहतो, तो काय झाला पाहिजे? तो सर्वांचा दास झाला पाहिजे, दास झाला पाहिजे. त्यानं किती अद्भुत शिकवण आहे, किती अद्भुत शिकवण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि मंडळीमध्ये वडीलपण करत असताना, मंडळीचं नेतृत्व करीत असताना, लीडरशिप करत असताना आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे, आपली भूमिका काय असावी. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने त्या सेवकाविषयी, सेवक कसे असावेत या संदर्भात सांगितले. जे कोणी सेवकपणाची किंवा सेवकाच्या नेतृत्वाची इच्छा करतात, त्या सेवेची इच्छा करतात, ही चांगली गोष्ट आहे. मंडळीमध्ये सेवक पाहिजेत, मंडळीमध्ये वडील पाहिजेत, मंडळीला मार्गदर्शन, नेतृत्व करणारे लोकांची गरज आहे. पण त्यांनी कसं असावं? आजकालच्या मंडळामध्ये आपण पाहतो की सर्वसाधारणमध्ये जे मंडळीचं नेतृत्व करतात किंवा जे करू पाहतात असे जे वडील वर्ग आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि असं जाणवतं की त्यांना वाटतं मंडळीचं नेतृत्व करणे म्हणजे अधिकार, सत्ता गाजवणे, अधिकार गाजवणे. त्यांना वाटतं ते फार मोठं मानाचं पद आहे, पोझिशन आहे, ऑनर आहे त्या ठिकाणी. ठीक आहे,
जे देवाचे लेकर तुम्ही जर तसं वागताल तर तुम्हाला नक्कीच तसं तुमचा आदर सत्कार तुमचा केला जाईल, तुम्हाला तसं लोक जरूर तुमच्या पदाचा मान देतील. परंतु हा जो अधिकार आहे तो सत्ता गाजवण्यासाठी नाही दिलेला आहे, मानापानाचं पद भूषवण्यासाठी नाही दिलेलं आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्यामध्ये जर अहंकार आला, त्या पदामुळं जर अहमपणा आला, मीपणा आला, गर्व आला, की त्या ठिकाणी सैतान आला. आणि त्यामुळे आपण पाहतो की एखाद्यामध्ये जर अशा प्रकारे गर्व निर्माण झाला, ते गर्वामुळे काय करतो, तो दुसऱ्याला अयोग्य वागणूक देण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्याला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न, स्वतःला दुसऱ्याला खाली बघायचा प्रयत्न करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुम्ही काय करा, एक दुसऱ्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ म्हणा. पण या ठिकाणी हे वडील लोक काय करतात, त्याला खाली बघतात, तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करतात आणि तुझी कधी वाईट वागणूक देतात. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे अपमानाची स्पर्धा कोणाच्या सदस्यावर, मंडळीच्या सदस्यावर आली तर मग काय होतं, राग येतो. जसं या दाशिकांना राग आला नाही का. या ठिकाणी येशूने ताबडतोब त्या ठिकाणी मध्यस्थी करून त्यांच्यामध्ये काय केलं, समझोता घडवून आणला, त्यांना समज दिली. पण आपण पाहतो की मंडळीमध्ये अशा प्रकारचा समझोता द्यायला कोण नसतं. किती वडील जणांना दुखविते, किती जणांना अयोग्य वागणूक देते, कोणाशी कसं वागते काही त्याचा ताळमेळ नसतो मोठ्या मंडळामध्ये. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की मग तिथून पुढं मग राग, वाद विवाद, मतभेद, तटपुटी या सर्व गोष्टी त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि त्यातून आपण पाहतो की दुफळी पडायला सुरुवात होते आणि देवाचं जे कार्य आहे त्या देवाच्या कार्याकडे काय होतं, पूर्ण दुर्लक्ष होतं आणि मनुष्य फक्त स्वतःकडे लक्ष केंद्रित करतो. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की देवाचं जे कार्य देवाने त्या मंडळीमध्ये त्या व्यक्तीला दिलेलं असतं, ते कार्य सोडून, देवाची सेवा करायचं सोडून, तो स्वतःचं महत्त्व, स्वतःचं मी पण, स्वतःची इच्छा याकडे जर लक्ष लागलं तर त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या मंडळीच्या कार्याचा नाश होत असतो. मंडळीचं कार्य, खरं कार्य त्या ठिकाणी सफर होतं असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे आपण पाहतो की सेवकाला मंडळीच्या प्रत्येक सेवकाची काय करायची असते, प्रत्येकाची सेवा करायची असते, प्रत्येकाची सेवा करायची असते. मग ती व्यक्ती कोणीही असो, त्याची आवडती असो नावडती असो, असं आवड निवड नकोच आहे, सगळे सारखे लेखले पाहिजेत. आणि जे कोणी गरजेत आहेत, जे कोणी अडचणीत आहेत, जे कोणी त्रासात आहेत, त्यांना काय केलं पाहिजे, धावून जाऊन मदत केली पाहिजे. त्यांनी येऊन सांगितल्यावर तर केलीच पाहिजे. कधी सांगितलं नाही तरी आपण जाऊन काय केलं पाहिजे, मंडळीतल्या सदस्याची काय केली पाहिजे, त्याच्या गरजेच्या वेळेस, अडचणीच्या वेळेस मदत केली पाहिजे. दुःखामध्ये जाऊन आपण काय केलं पाहिजे, त्यांचं सांत्वन केलं, सहभागी झालं पाहिजे. दुःख करण्याबरोबर दुःख करा, आनंद करण्याबरोबर आनंद करा असं देवाचं वचन सांगतं. दुःखाच्या प्रसंगामध्ये, आनंदाच्या प्रसंगामध्ये होईल तितकं सहकार्य करायचं, त्याचा आनंद वाढवायचा. त्यामुळं काय होते, मनुष्य जिंकला जातो, तुमच्याविषयी आपुलकी प्रीती निर्माण होते, तुमच्याविषयी आदर निर्माण होतो जेव्हा तुम्ही सहकार्य करताल, मदत करताल. बरं तुम्ही नाडणूक करत राहिला, त्याच्या आनंदाच्या प्रसंगावर तुम्ही जर विरजन घालायला लागला, दुःखाच्या प्रसंगात त्याच्या जखमेवर तुम्ही जर मीठ सोडायला लागला, तर किती विनाश त्या ठिकाणी होऊ शकतो. देवाचं वचन सांगतं, दुखावलेल्या भावाची समजूत घालवण्यापेक्षा, नगर जिंकणाऱ्यापेक्षाही ते काय आहे, कठीण आहे. दुखावलेला भाऊ त्याला परत जिंकणं फार कठीण आहे. मी हे पाहिलेलं आहे. मी माझे जवळजवळ 35-40 वर्ष मी मिनिस्ट्रीमध्ये होतो, वेगवेगळ्या प्रकारच्या मिनिस्ट्रीमध्ये. आणि मी पाहिलेलं आहे की कशा प्रकारे दुखावले जातात आणि दुखावल्यानंतर त्यांची समजूत घालणं किती कठीण असतं. आणि हे सेवेतले लोक शेवटी एकमेकाचा जीव घ्यायला उठतात, हे मी पाहिलेले. जीव म्हणजे ॲक्च्युअल किलिंग नाही, पण एक दुसऱ्याचं एकदम त्याला जीवनातून उठवायचा प्रयत्न करतात, सेवेतून उठवायचा प्रयत्न करतात, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की अशा प्रकारची जर वृत्ती मंडळीमध्ये आली तर कसं होईल. येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं, तुमच्या वाऱ्यावर प्रीती करा, आणि जे तुमचा छळ करतात त्यांसाठी काय करा, प्रार्थना करा.
स्तोत्र नीतिसूत्र याचा 25व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की तुझा शत्रू भुकेला असला तर त्याला खावायला दे, ताणेला असला तर त्याला प्यावायला पाणी दे. असं केल्याने काय होईल, तू त्याच्या मस्तकावर कशाची रास, निखाऱ्याची रास केल्यासाठी, विस्तव त्याच्या डोळ्यात विस्तवाची राख, कसं त्याला ती आग होईल त्या ठिकाणी कल्पना करा. शत्रू जर भुकेला आहे, ताणेला आहे, शत्रू जर गरजेत आहे, त्याच्यावर प्रेम करायचो, छळ करतो त्यासाठी प्रार्थना करा. येशू ख्रिस्त सांगतो आपण तर शत्रू नाही. जर तुम्ही उपासनेला आपण एकत्र येतो, त्या जिवंत देवाची भक्ती करतो, त्या देवाचा धन्यवाद करतो, त्या देवाच्या नावाने त्याच्यामध्ये एकत्र येतो, तर प्रियानं आपण शत्रू कशा असू शकतो आणि आपण एकमेकाला शत्रूसारखं कसं ट्रीट करू शकतो, कसं गणू शकतो. आपण शत्रू नाहीच, आपण बंधू आहोत. जर तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवता, तुम्ही जर ख्रिस्ती आहात आणि जर तुम्ही त्या ख्रिस्ताची सेवा करू पाहता, तर प्रियांनो तुम्हाला कुणीही शत्रू नसायला पाहिजे सैतानाशिवाय. कुणी शत्रू नको आहे, मंडळी तर मुळीच नको आहे. आणि म्हणून प्रियांनो आपण कशी सेवा करतो, कोणाची सेवा करतो, काय सेवा करतो, त्याचा परिणाम काय, त्यामागचा त्याचा शेवटी आपल्याला काय त्यापासून मिळणार आहे, हा फार जीवनामध्ये आपण विचार केला पाहिजे, फार विचार केला पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने हे जी वचनं सांगितलेली आहेत, त्या वचनाप्रमाणे जर आपण वागलो नाही आणि आपल्या मनाप्रमाणे जर करू लागलो, तर त्या ठिकाणी पाहतो की विनाश किंवा सैतानाला संधी आणि मंडळीचं त्या ठिकाणी सर्व प्रकारे जे पाहतो ऐक्य त्यामुळं नष्ट होऊ शकतं. योहानाचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 3-4 वर्षामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस येशूला कळालं की आपण देवापासून आलो व देवाकडे जातो, आणि त्याने काय दिलेले, येशूने देवाने सर्व काही, पित्याने सर्व काही अवघं माझ्या हातामध्ये दिलेले. पित्यापासून आलो, पित्यापासून जातो, पित्याने अवघं सर्व काही, सर्व मान सन्मान गौरव धन सगळं काही प्रभूला दिलेलं आहे. हे ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला कळालं की पित्याने मला दिलं, त्यावेळेस त्यांनी काय केलं, अधिकार सत्ता राजदंड घेऊन उभा राहिला का. आपण म्हणतो की त्याने आपली बाह्यवस्त्र काढली आणि काय केलं, गंगाळ घेतला आणि टावेल घेतलं आणि काय केलं, शिष्यांचे पाय धुतले. शिष्यांचे पाय. जितकं त्याला कळालं की त्याला मोठं पण मिळते, जितकं त्याला राज्य मिळते, वैभव मिळते, त्यावेळेस तो तितकाच नम्र झालेला आहे. का, तो ह्या देहामध्ये होता. आणि प्रियान तुम्ही आणि मी देहामध्ये आहोत, आणि या देहामध्ये ख्रिस्तासारखं त्याची चित्त नम्र चित्तवृत्ती धारण करणं किती आवश्यक, सेवा करत असताना आपल्याला आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी पण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलेलं आहे की शिष्यांचे पाय धुतलेले. पेत्र म्हटलं प्रभू नाही, तुम्ही मला धुवायचं नाही. तो म्हटलं मी जर तुला धुतलं नाही तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही. मग तो म्हणतो प्रभू मला आंघोळ घाल. नाही, ज्याची आंघोळ झाली त्याला पाय धुण्याखेरीज दुसऱ्या कशाची गरज नाही. आणि सत्यशेवटी येशूने त्यांना काय बोध केला, तुम्ही मला प्रभू व गुरु असे संबोधिता आणि हे ठीक बोलता, कारण मी तसा आहे. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना स्पष्ट सांगत आहे. आधी शिष्यांमध्ये नंतर मंडळीमध्ये येशू ख्रिस्ताने हा विधी आपणासाठी दिलेला आहे. आणि आपण पाहतो की पुष्कळ आजकालच्या मंडळामध्ये अधिकाराचा फायदा घेऊन अधिकार गाजवायला, मोठं पण दाखवायला पुष्कळ सेवकांना आवडतं. परंतु गंगाळ आणि टावेल घेऊन इतरांचे पाय धुणारे किती जण आहेत नाही असं नाही, पण किती जण आहेत प्रिया. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळीच्या नेतृत्वाचा उद्देश म्हणजे जे इतर आहेत, जे इतर सदस्य आहेत, त्या वडिलांनी काय केलं पाहिजे, ते अशा प्रकारे सेवा करून दाखवली पाहिजे की ते बाकीचे ते शिकतील आणि ते पण काय होतील, नम्रप्रमाणे एकमेकाची सेवा करायला शिकतील.
Efes 4:12 प्रमाणे आपण पाहतो, येशू ख्रिस्त मंडळीचा मस्तक असताना संपूर्ण मंडळीची सेवा त्या वडिलांनी त्यांच्या नेतृत्वाद्वारे अशी केली पाहिजे की ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णप्रत नेण्यास त्याचा उपयोग होईल. जसे ख्रिस्ताने पित्याला संपूर्ण समर्पण केलं होतं, तसं जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित केलं तर प्रियांनो ही सेवा शक्य आहे. समर्पणाशिवाय ही सेवा शक्य नाही. अशा प्रकारची जर सर्व लीडरशिप जर आपण त्या मंडळीमध्ये जर ठेवली तर मग अधिकाराचा गैरवापर करणं, सदस्याची नाडणूक करणं, अयोग्य वागणूक देणं, अशा ह्या ज्या इतर गोष्टी आहे त्यापासून मंडळी राखली जाईल. कोणतीही गोष्ट दबावाने आणि सक्तीने केली जाणार नाही. सर्वांच्या संमतीने सर्व गोष्टी होतील. त्यामुळे काय होईल, मंडळीमध्ये ऐक्य, विश्वास, प्रीती, एकमेकाविषयीचा आदर काय होईल त्या ठिकाणी वाढला जाईल. आपण आपल्या हे नेतृत्व करत असताना आपलं जीवन आणि आपले दिलेली देवानी संधी अशा प्रकारे आपण ती वापरली पाहिजे, अशा प्रकारे यूज केली पाहिजे की आपण ख्रिस्तासारखी सेवा केली पाहिजे. आणि त्यामुळं काय होईल, मंडळीला सुद्धा काय होईल, ख्रिस्ताचं रूप, ख्रिस्ताचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होईल. प्रत्येकाला ख्रिस्ताचं रूप आणि ख्रिस्ताचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे उदाहरण घालून दिलेलं आहे त्या येशू ख्रिस्ताला जर आपण तसं अनुसरलो तर प्रियांनो त्या प्रभूचं गौरव त्या मंडळीतून, प्रभूचं कार्य होईल. वडिलांची नेमणुकीच्या बाबतीत प्रेषितांचे कृत्य याचा 6 अध्याय आणि 1 ते 7 वचनामध्ये सांगितलेले की सेवक कसे असावेत. 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. त्या आत्म्याने भरलेले असावेत, ज्ञानसंपन्न असावेत, प्रतिष्ठित म्हणजे चांगलं नाव कमावलेले, चांगलं कॅरेक्टरचे ते असले पाहिजेत. आणि 1 तिमोथी याचा 3 अध्याय 8 ते 12 वचनामध्ये त्यांचं क्वालिफिकेशन दिलेले की त्यांची पात्रता काय असायला पाहिजे. ते गंभीर असावेत, दुतोंडे नसावेत, मद्यपान सक्त करणारे नसावेत म्हणजे दारू पिणारे नसावेत, अनितीने पैसे कमवणारे नसावेत, जो कोणी सेवक पण करतो तो एका स्त्रीचा पती असावा, आपल्या मुलाबाळांची आणि घरची चांगली व्यवस्था नीट ठेवणारा असावा, आणि स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रियासुद्धा कशा असाव्यात, गंभीर असाव्यात, चहाड नसाव्यात, चाडी करायचा स्वभाव त्यांच्यात नसावा, त्या नम्र असाव्यात आणि सर्व बाबतीत काय असाव्यात, विश्वासू असाव्यात. आणि हे क्वालिफिकेशन त्या ठिकाणी आपण पाहतो की जे एल्डर्स किंवा डिकन म्हणतो किंवा वडील म्हणतो त्यांच्यासाठी एक क्वालिफिकेशन आहे. ते आत्म्याने सामर्थ्याने भरलेले पाहिजेत, देवाच्या वचनाचं ज्ञान त्यांना पाहिजे, चांगलं नाव त्यांनी कमवलेलं पाहिजे, लोकांमध्ये त्यांची साक्ष चांगली पाहिजे, चांगलं कॅरेक्टर पाहिजे. ते काय होऊ शकतात, मंडळीचे वडील होऊ शकतात. त्यांचं उदाहरण काय होतं, त्यांचा कित्ता इतर जण गिरवू शकतात. त्याप्रमाणे वागून पुढेही ते कार्य त्याच्याप्रमाणे देवाच्या इच्छेप्रमाणे पुढे नेऊ शकतात. आणि शेवटी या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस पहिल्या प्रेषितीय मंडळीमध्ये ज्यावेळेस प्रॉब्लेम झाले, विधवांचा उपास होऊ लागला आणि त्यावेळेस त्यांनी हे वडील नेमले. त्या वडील नेमण्यामुळं काय झालं, आपण पाहतो की मोठा चमत्कार घडलेला आहे. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की याचा परिणाम आपण पाहतो की देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरुशलेममध्ये शिष्यांची खूप वाढ झाली, मोठी वाढ झाली. याजक वर्गापैकी कित्येकांनी या विश्वासाला मान्यता दिली. याजक वर्ग मान्यता देत नाही. येशू ख्रिस्त हा मसीहा आहे, येशू ख्रिस्त हा येणारा राजा आहे, येशू ख्रिस्त हा जीवन देणार आहे, ते विश्वास ठेवत नव्हते. आणि परंतु त्यांनी काय केलं, त्या विश्वासाला मान्यता दिली. त्यांचा अविश्वास त्या मंडळीच्या जीवनाकडे बघून त्यांचा अविश्वास दूर झाला. त्यांच्यामध्ये त्यांना ख्रिस्त दिसला आणि त्या ख्रिस्ताचा स्वीकार त्यांनी केला. आणि यामुळे या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे त्या ठिकाणी देवाचं महान गौरव झालेले आहे. सर ते शेवटी आपण पाहतो की ही जी सलोमे होती, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं
त्यावेळेस इतर स्त्रियांबरोबर काय होते, वधस्तंभाच्या पायथ्याशी होते. आणि येशू ख्रिस्ताच्या दोन बाजूला दोन राजासनं होती काय, नाही, दोन वधस्तंभ होते. आणि त्या वधस्तंभावर दोन चोर त्या ठिकाणी काय होते, खेळलेले होते. आणि येशू ख्रिस्ताला जे राजासन मिळणार होतं ते राजासन त्याला किती वेदनातून, अपमानातून, त्रासातून, दुःखातून, क्लेशातून जाऊन मग ते मिळणार होतं. मग हे तिला त्यावेळेस समजलं असेल, कळलं असेल. असं म्हटलेलं आहे, देर इज नो क्राउन विदाउट क्रॉस. तो मुकुट जो आहे तो वधस्तंभाच्या द्वारेच तुम्हाला मिळणार आहे, त्याच्याशिवाय वधस्तंभ चुकून तुम्हाला मिळू शकत नाही. आणि मग हे महान सत्य तिला कळालेलं आहे की येशूने कशा प्रकारे ते राजासन मिळवलेले. अर्थात तिचे दोन्ही मुलं येशूसाठी रक्तसाक्षी झाले. पहिला रक्तसाक्षी याकोब झाला. त्या ठिकाणी प्रेषितांचे कृत्याचा 12वा अध्याय, दुसऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो की हेरोदाने काय केलं, याकोबाला तलवारीने जीव मारलं. आणि प्रकटीकरण याचा पहिला अध्यायाने 9 वचनामध्ये आपण पाहतो की योहान सांगत आहे की येशू ख्रिस्ताच्या साक्षीमुळे मी पात्मनाच्या बेटावर काय करत आहे, क्लेश भोगत आहे. येशू ख्रिस्ताच्या साक्षीमुळे, हाच जो योहान. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तो सुद्धा येशूसाठी रक्तसाक्षी झाला. तिचे दोन्ही मुलं येशूसाठी रक्तसाक्षी झाली. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जो प्याला प्यायचा ते प्यायले. आणि या ठिकाणी सर्व शिष्य जे होते, दास पण काय, सेवा करणं काय हे ते शिकले. आणि आपलं जीवन त्यांनी ख्रिस्ताला समर्पित केलं आणि ख्रिस्ताचं गौरव केलं. ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली. कितीतरी राष्ट्रामध्ये जाऊन अनेकांना त्यांनी शिष्य केलं आणि देवाच्या राज्याची त्यांनी वाढ करून घेतली. प्रियानो, आपण कशा प्रकारे मंडळीमध्ये सेवा करीत आहोत, आपण कशा प्रकारे सेवक पण चालवत आहोत. आत्म्याच्या, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून, देवाच्या वचनाने भरून, देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे, येशू ख्रिस्ताची नम्रता घेऊन, येशू ख्रिस्ताचं गौरव करा ही सदिच्छा बाळगून आपण सेवा करत आहोत का आपल्या स्वार्थी, दैहिक आणि जगिक मानापानासाठी, मीपणासाठी, स्वार्थासाठी आपण सेवा करतो? कशासाठी सेवा करत आहोत? आपल्या अंतःकरणाचं आज परीक्षण करा. आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करा प्रियानो. त्याच्याशिवाय ख्रिस्ताची सेवा होऊ शकत नाही. आणि अशी सेवा करा की मंडळीमध्ये प्रीती वाढेल, सुवार्तेचं कार्य वाढेल. आजकाल सुवार्ता, मंडळामध्ये सुवार्तेच्या कार्याला किती प्राधान्य दिलं जात आहे. सुवार्तेविषयी विचार करतं का कोणी? काही प्लॅन आहेत का? आणि नुसते प्लॅन करून सुवार्तेचं कार्य होईल काय? प्रियानो, हे पवित्र आत्म्याचं आणि देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याचं कार्य आहे. आणि त्यासाठी मंडळीमध्ये गुडघ्यावर जगणारे, विश्वासणारे वडील पाहिजेत. असं आपलं जीवन आहे. देवाच्या वचनाचा प्रसार झाला पाहिजे, सुवार्ता सांगितली जाईल आणि मंडळीची वाढ होईल. देवाच्या रूपागुणात, भयात, ज्ञानात प्रभू येशू ख्रिस्तासारखी ती मंडळ होईल. प्रियानो, अशी अपेक्षा आपण करू शकता का? का करू नये? तो आपला प्रभू सर्व समर्थ आहे, त्याला कुठली गोष्ट अशक्य नाही. देवबाप करो आणि देव आपल्या मंडळीला, आपल्या वडील वर्गांना सर्वांना सुबुद्धी देव, आशीर्वाद देव आणि त्याच्या गौरवासाठी आपला प्रत्येकाचा देव उपयोग करून घेऊ, हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड.